नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई आणि मिनी अंगणवाडी सेविकाताई यांच्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजेच बातमी ही समोर येत आहे। नेमकी बातमी ही काय ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात। राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेले काम बंद आंदोलन याचा आज 50 दिवसांचा काळ हा लोटला आहे। मात्र सरकारकडून कुठलीही दखल होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे। मंगळवारी नागपुरात शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्हेरायटी चौकात रस्ता रोको आंदोलन करीत स्वतःला अटक करून घेतली। मात्र या आंदोलनामुळे चौकातील वाहतुकीचा गोंधळ उडाला। सन 1975 पासून एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून अंगणवाडी कर्मचारी अल्प मानधनावर सेवा देत आहे। वेळोवेळी त्यांच्या मानधनात वाढ झाली, पण ती महागाईच्या प्रमाणात तटपुंजी होती। 2023 मध्येही 1500 रुपयांची वाढ ही करण्यात आली, पण तीही अल्प आहे। तेव्हापासून हजारो कर्मचारी निवृत्त झाल्या, पण निवृत्तीनंतर त्यांना कुठलाही लाभ मिळाला नाही। शिवाय कुपोषण नियंत्रण, लसीकरण अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांची सेवा घेतली जाते, पण लाभ मिळत नाही। 2014 मध्ये सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्याचा शासन निर्णय झाला, पण त्याची अंमलबजावणी झालीच नाही। 2005 मध्ये पेन्शनबाबतचा पहिला शासन निर्णय झाला, पण 2024 येऊनही अंमलबजावणी झाली नाही। ग्रॅज्युटीबाबत सुप्रीम कोर्टाचा आदेश होऊन आता 2 वर्षे होतील, पण त्यावरही पाऊल उचलले गेले नाही। कर्मचाऱ्यांचे टीए बिल, नवीन मोबाईल व कोरोना काळातील सुट्ट्यांचा प्रश्न अद्याप कायम आहे। त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेत पगारवाढ करून शासकीय योजनांचा लाभ द्यावा अशा मागण्या आंदोलनाद्वारे केली जात आहेत। निर्णय होईपर्यंत संप व आंदोलन मागे न घेण्याची घोषणा आयटकने केली आहे। सरकारने केवळ संघटनांचा, युनियन्सचा द्वेष न बाळगता या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे गंभीरपणे लक्ष द्यावे अशी मागणी आयटकचे श्याम काळे यांनी यावेळी केली आहे। या आंदोलनामध्ये आयटकच्या सचिव ज्योती अंडरसरहारे, सरचिटणीस वनिता कापसे तसेच रेखा कोहाड, शालिनी मुरारकर, उषा चारवे, मंगलारी रंगारी, दीर्घना कावळे, विशाखा पाटील, आशा पाटील, सीमा गजभिये, शीला लोखंडे, सुरेखा पवार, शैला काकडे, शीला पाटील, उषा सायरे, सुनीता मानकर, कुमुद नवकरिया, प्रमिला चौधरी आदींचा या ठिकाणी सहभाग होता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे, बातमी आहे, ही सर्व समजलीच असेल। आणि असेच जर का नवीन अपडेटेड बातम्या जर का तुम्हाला हव्या असतील अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्याबद्दलच्या, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी आणि GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।